नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या जे भरत्या आहेत, जवळपास 28,000 जागा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत, जे की फक्त 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या या ग्रामीण डाक सेवकसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ग्रामीण डाक सेवकासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याची आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती बघणार आहोत। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे, जे की indianpost.gov.in/gds ऑनलाईन एंगेजमेंट। याचा लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। आता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे एकतर 10वी पास असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला या वेबसाईटवरती आल्यानंतर क्लिक टू रजिस्टर और अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। परंतु त्या अगोदर काही इम्पॉर्टंट डेट्स दिलेत, जे की ॲप्लिकेशन कधी स्टार्ट होणार आहे आणि कधी एंड होणार आहे, त्याची अंतिम तारीख काय असणार आहे, हे सगळे डिटेल्स एकदा वाचून घ्या। त्यानंतरच या ठिकाणी रजिस्टर किंवा अप्लाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे की या पोर्टलवरती आपण नवीन आहोत, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे एवढे प्रोव्हाइड करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करत नेक्स्ट करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे दोन्ही व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। व्हेरीफाय करून घेतल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करा। नेक्स्ट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे काही बेसिक डिटेल्स द्यायचे आहेत, ज्यामध्ये बेसिक डिटेल्समध्ये ॲप्लिकंटचं पूर्ण नाव टाकायचं आहे, जे की आपल्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आईचं नाव। आणि या ठिकाणी कम्युनिटीमध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल, SC ST OBC EWS जे कोणतं असेल ते सिलेक्ट करा। जर ओपनमध्ये जर भरू इच्छिता तर या ठिकाणी तुम्हाला UR हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। परंतु ऑलरेडी तुम्ही कॅटेगरीमध्ये जर भरणार आहात तर या ठिकाणी OBC सिलेक्ट करा आणि या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुमचं सक्सेस होईल, जे की रजिस्ट्रेशनचा नंबर देखील तुमच्या मोबाईलवरती येईल आणि या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। हे एवढं करताच आता तुमच्या समोर जे कॅन्डिडेट लॉगिनचं ऑप्शन दिलाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी प्रोसीड टू लॉगिन आणि जे युजर ID तुमच्या समोर आलाय ते युजर ID म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचं आहे आणि जे कोणता पासवर्ड असेल ते पासवर्ड तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती येऊन जाईल, जे की तुम्हाला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर एक OTP विचारला जाईल, जे की OTP तुम्हाला टाकायचं आहे, जे की मोबाईलवरती येईल आणि व्हेरीफाय लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं या ठिकाणी डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये आता तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अप्लाय ऑनलाईन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करतात सिलेक्ट नोटिफिकेशनमध्ये ग्रामीण डाकसेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1, जे की या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। हे एवढं करताच या ठिकाणी पर्सनल डिटेल्स जे काही तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलात ते डिटेल्स काही येतील। त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स द्यायचे आहेत, त्यानंतर तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणार आहात त्या ठिकाणचे पोस्ट प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे। पर्सनल डिटेल्स यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे काही डिटेल्स भरलात ते डिटेल्स या ठिकाणी येऊन जातील बेसिक डिटेल्समध्ये, जे की तुम्हाला ते सोडून द्यायचं आहे, कारण रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही जे डिटेल्स भरलात ते ऑटोमॅटिकली येऊन जातील।
त्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्समध्ये मॅरेज स्टेटस जे काही असेल, सिंगल, मॅरिड जे असेल ते टाका. त्यानंतर काही डिसॅबिलिटी आहे का, कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे का, जर असेल तर यस करा. आणि कोणत्या टाईपमध्ये अपंगत्व आहे ते तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. परंतु जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये नो राहू द्या. आणि ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमचं या ठिकाणी हाऊस नंबरपासून ते तुमच्या गावाचं, तालुका आणि जिल्हा हे सगळी डिटेल्स या ठिकाणी यायला पाहिजे. जे की परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस हे दोन्ही जर सेम असेल, सेम ॲज अ प्रेझेंट यावरती जर टिक केलात म्हणजे तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जे काही असेल ते या ठिकाणी ॲटोमॅटिकली इकडचा देखील भाग फिलअप होऊन जाईल. ज्यामध्ये प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुमचं पूर्ण पत्ता, पिनकोड, तुमची प्रेझेंट सिटी, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करशाल, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स द्यायचे आहेत. जे की तुमचे शैक्षणिक डिटेल्स देताना या ठिकाणी तुम्ही 10वी कोणत्या स्टेटमधून पास झालात म्हणजे तुमचा सर्कल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर क्लिक हेअर टू नो युअर सर्कल यावरती क्लिक करून तुमचं जे कोणतं सर्कल असेल ते माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही कधी पासआउट झालात ते पासिंग इयर तुम्हाला टाकायचं आहे. तर या ठिकाणी बोर्ड कोणता आहे, तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 600 मार्क्स फ्रॉम 2014 ऑनवर्ड, जे की तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी SSC मार्कशीटचा जे तुम्हाला हे सीट नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्यानंतर आता या ठिकाणी इंटर द मार्क ऑब्टेन इच सब्जेक्ट, जे की सायन्समध्ये टोटल मार्क्स किती आहेत आणि सेकंड लँग्वेजमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये आणि फर्स्ट लँग्वेज जे की मराठी आणि सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज इंग्लिश आणि सोशल सायन्स या संपूर्णमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किती मार्क्स मिळाले आहेत ते तुम्हाला 100 पैकी या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. जर CGPA अवेलेबल असेल तुमच्यात तर या ठिकाणी CGPA टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने इच सब्जेक्ट या ठिकाणी मार्क्स टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचे, जे की तुम्ही कोणत्या सर्कलसाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते सर्कल सिलेक्ट करा. आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे म्हणजे त्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या जिल्ह्यामध्ये ते डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला आवश्यक असेल तर या ठिकाणी डाउनलोड पोस्टवरती क्लिक करून डाउनलोड करून बघू शकता. नसेल तर या ठिकाणी जे कोणते पोस्ट असतील ते पोस्ट या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स नंबर द्यायचे आहे, जे की प्रेफरन्स नंबर देऊन तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स नंबर देताना जे की याला 1 नंबर हवा आहे का 2 नंबर किंवा याला किती नंबर अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स देऊन घ्यायचं आहे. तुम्हाला हे प्रेफरन्स पूर्ण या ठिकाणी जेवढे पेजेस असतील त्या तेवढे पेजेसचे या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रेफरन्स दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर आय कन्फर्म करायचं आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आय कन्फर्म यावरती तुम्हाला टिक करायचं आहे, डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशन दिल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू या ठिकाणी ओपन होईल, जे की तुम्ही जे काही डिटेल्स भरलात ते डिटेल्स बरोबर आहेत का नाही एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस सबमिट करा. हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला आता पेमेंट करण्याचा ऑप्शन दिला जाईल, जे की तुम्हाला UPI किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग या कोणत्याही ऑप्शनमधून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे.
जे की मी UPI सिलेक्ट करतो। UPI सिलेक्ट करून या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट, त्यानंतर QR कोड किंवा UPIच्या माध्यमाने म्हणजे UPI IDच्या माध्यमाने कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। तुमची पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला शो करेल, जे की अशा पद्धतीचा, जे की याचा स्क्रीनशॉट किंवा याचा जे काही तुमच्याकडे सेव्ह करणं होत असेल ते सेव्ह करून घ्या स्क्रीनशॉटने। या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज शो करेल, जे की तुम्हाला होम पेजवरती जायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि या ठिकाणी माय ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे काही डिटेल्स भरलात, म्हणजे या अर्ज करताना जे काही डिटेल्स तुम्ही भरलात ते सगळे डिटेल्स या PDFच्या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी येऊन जातील। जर समजा तुमचे काही कंप्लेंट असतील तर रजिस्टर कंप्लेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट देखील करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसच्या जे काही भरत्या आहेत त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आणि नेमकं तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलोत। जर यामध्ये काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।